Hello dear students. So 12th standard computer science paper part 2. As we all know, we have started with the marathon series and today we are going to discuss the chapter number 3 of CS2. So this is chapter 3 for CS2, a very easy and a very basic chapter called as Introduction to Intel x86 family. So already we have completed microprocessor 885. तर microprocessor 885 झाल्यानंतर आपल्याकडे एक नवीन मायक्रोप्रोसेसरचा सिरीज येतोय कॉल्ड एज इंटेल x86. ॲज यू ऑल नो इंटेल हा एक कंपनी आहे ऍक्च्युअली मायक्रोप्रोसेसर बनवण्यामध्ये सगळ्यात फेमस कंपनी आहे इंटेल. तर इंटेलचा आपण 885 बद्दल डिस्कस केलं बरोबर. आपला पहिला चॅप्टर आणि आपला दुसरा चॅप्टर, पहिला चॅप्टर जो होता इंट्रोडक्शन अँड ऑर्गनायझेशन टू मायक्रोप्रोसेसर 885 आणि दुसरा चॅप्टर तर तुम्हाला माहितच आहे, त्याच्यावरतीच आपलं पूर्ण CS डिपेंड आहे, CS2 डिपेंड ऍक्च्युअली. ALP प्रोग्रामिंग वगैरे आपण डिस्कस केलं 885 वरती. ठीक आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस की बाबा 885 नंतर मायक्रोप्रोसेसर आले होते 886 आणि मग त्यांचा ऍक्च्युअली ग्रुप होता, म्हणून आपण म्हणतो इंटेल x86 फॅमिली. ऍक्च्युअली ग्रुप ऑफ मायक्रोप्रोसेसर ऍक्च्युअली इंटेलने रिलीज केला होता आणि सगळ्यांचे फीचर्स जे आहेत ते ऑलमोस्ट सिमिलर आहेत, म्हणून आपण या ग्रुपला एका फॅमिली सारखं ट्रीट करतो आणि या चॅप्टरचं नाव आहे इंटेल x86 फॅमिली. सो कमिंग टू द वेटेज पार्ट, ॲज यू ऑल नो पहिल्या चॅप्टरचा वेटेज असतो 21 मार्क्स, जो मी तुमचा पूर्ण कव्हर करून दिलाय. आता तुमच्यावरती की तुम्ही किती प्रॅक्टिस करताय. 3 मार्क्स 4 मार्क्स क्वेश्चन ऑल आर डन. 1 मार्क्सचे MCQ असतात. सो हे सगळं झालेलं आहे तुमचं. ठीक आहे. तर नोट्स काढा, व्यवस्थित प्रिपेअर करा आणि 20 मार्क्स तुम्ही तुमचे सिक्युअर करा. ठीक आहे. चॅप्टर 2 जो आहे याचा सेपरेट प्लेलिस्ट आहे. ठीक आहे. चॅप्टर 2चं यू विल गेट अ सेपरेट प्लेलिस्ट. आता चॅप्टर 2चं सेपरेट प्लेलिस्ट का बनवलंय, कारण हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लाईक इन्स्ट्रक्शन्स वगैरे वन शॉट मी रेकॉर्ड करून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट 5 मार्क्सचे क्वेश्चन्स मी रेकॉर्ड करून दिलेत. तर ह्याचं सेपरेट प्लेलिस्ट बनवलंय. ठीक आहे. कारण व्हिडिओज खूप जास्त होते म्हणून याचं सेपरेट प्लेलिस्ट बनवलंय आणि लाईक बाकी सगळे चॅप्टर्स तुम्हाला एका प्लेलिस्टमध्ये भेटतील. आणि आज आपलं टार्गेट आहे चॅप्टर 3 इंट्रोडक्शन टू इंटेल x86 फॅमिली. आता आज आपण जो डिस्कस करतो ना हे 4 मार्क्स, पण आपल्याला माहिती आहे क्वेश्चन कोणता असणार आहे. येस, आपला चॅप्टर जो आहे फक्त 4 मार्क्सचा वेटेज आहे. इंटेल x86 फॅमिलीचा वेटेज आहे फक्त 4 मार्क्स. आता 2 पॉसिबिलिटीज आहेत, एक तर एक MCQ विचारतील आणि एक 3 मार्काचा क्वेश्चन विचारतील, हा एक पॉसिबिलिटी आहे. आणि दुसरा पॉसिबिलिटी असा आहे की एकच क्वेश्चन विचारतील आणि 4 मार्कला विचारतील, असं पण एक पॉसिबिलिटी आहे. सो दिस चॅप्टर हॅज अ वेटेज ऑफ 4 मार्क्स आणि तुम्ही लाईक हे अटेम्प्ट करू शकता आणि लाईक तुम्हाला माहिती आहे आता कोणते क्वेश्चन येणार आहे. तर तुम्ही प्रायर, माझं काय म्हणणं ना, आता तुम्हाला माहिती आहे ना, मी तुम्हाला सांगतो कोणतं क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असणार आहे. तुमच्या पेपरमध्ये जो क्वेश्चन असणार आहे जर मी तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही ते प्रायर प्रिपेअर केलं तर तुम्हाला हे 4 मार्क्स इझिली स्कोरेबल आहे. तर हे 4 मार्क्स तुमचे लाईक भेटलेच असं अज्युम करा. हा व्हिडिओ एंड झाल्यानंतर तुम्हाला 4 मार्क्स भेटलेच. ठीक आहे. फक्त डायग्राम्स आहेत, त्या डायग्राम्स थोडं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे. सो लेट स्टार्ट द चॅप्टर नाउ. दिस इज कॉल्ड एज इंटेल x86 फॅमिली. सो इंटेल x86 फॅमिलीमध्ये एवढे लोक येतात, जसं आपण म्हणतो ना वी आर अ फॅमिली, बरोबर. आपण म्हणतो ना फॅमिली, तर फॅमिलीमध्ये आपण इंट्रोड्यूस करतो की दिस इज माय ब्रदर, दिस इज माय सिस्टर, राईट. सो वी इंट्रोड्यूस एव्हरीबडी इन अ फॅमिली. तर इंटेलचा असं एक फॅमिली आहे, तसं इंटेलचा x86 फॅमिली आहे, x86 फॅमिली. आणि या फॅमिलीमध्ये कोण कोण मेंबर्स आहेत, कोण मेंबर्स या फॅमिलीमध्ये तुम्ही बघू शकता. इंटेल 8086, मग त्याच्यानंतर इंटेल 8088. ऍक्च्युअली या दोघांमध्ये जास्त डिफरन्स नाहीये, खूप जास्त डिफरन्स नाहीये. ठीक आहे. इंटेल 80286 एक असतो, इंटेल 80386 असतो, इंटेल 80486 असतो आणि इंटेल 80586 ला आपण पेंटियम सिरीज असं म्हणतो. ऍक्च्युली तर 5 येतो ना, तुम्ही तर बघितलं तर तुम्ही बघू शकता वी गेट हिअर 5. ठीक आहे. 5 म्हणून आपल्याला पेंटियम सिरीज असं म्हणतो. ठीक आहे. इथं बघा 4 भेटत होता. ठीक आहे. इथं 3 भेटत होता, इथं 2 भेटत होता आणि इथं तुम्हाला काय भेटते 5 भेटते. सो आपण या सिरीजला काय म्हणतो, पेंटियम सिरीज असं म्हणतो. तर आता पेंटियम मध्ये पण भरपूर सिरीज आहेत, पेंटियम 1, पेंटियम 2, पेंटियम 3, पेंटियम 4. सो दीज ऑल आर ऍक्च्युअली बिलॉंगिंग टू द ग्रुप कॉल्ड एज इंटेल x86. ठीक आहे. इंटेल x86 मायक्रोप्रोसेसर, इंटेल x86 अँड दे ऑल बिलॉंग टू द 3rd जनरेशन मायक्रोप्रोसेसर. कोणता जनरेशन मायक्रोप्रोसेसर? 3rd जनरेशन मायक्रोप्रोसेसर बिलॉंग करतात, कारण दीज ऑल मायक्रोप्रोसेसर्स आर ऑफ 16 बिट. हे सगळे मायक्रोप्रोसेसर जे असतात ना हे 16 बिट मायक्रोप्रोसेसर आहेत आणि हे सगळे बिलॉंग करतात टू द 3rd जनरेशन. तुम्हाला माहिती आहे जनरेशन मी तुम्हाला शिकवलंय CS2चा पहिल्या चॅप्टर मध्ये आपण बघितले एव्होल्युशन ऑफ मायक्रोप्रोसेसर आणि तिथं मी तुम्हाला सांगितलं जनरेशन काय असतो. 4 बिट असेल तर फर्स्ट जनरेशन, 8 बिट असेल तर सेकंड जनरेशन. ठीक आहे. आणि 16 बिट असेल तर 3rd जनरेशन, 32 बिट असेल तर 4th जनरेशन आणि 64 बिट असेल तर आपण त्याला म्हणतो 5th जनरेशन. अँड आजच्या डेटमध्ये आपण जे काही कम्प्युटर्स वापरतोय ऑल द कम्प्युटर्स आर ऑफ 64 बिट, राईट. चलो आता
इंट्रोडक्शन स्टार्ट करू. चलो, व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट इंट्रोडक्शन आज तुम्हाला माहित पाहिजे बाबा. अँड इंट्रोडक्शन टू द ऍडव्हान्स्ड मायक्रो प्रोसेसर. ऍडव्हान्स मायक्रो प्रोसेसर म्हणजे आपण इंटेल X86 फॅमिली बद्दलच बोलतोय. ठीक आहे. ऍडव्हान्स मायक्रो प्रोसेसर म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट इंटेल X86 फॅमिली. सो द ऍडव्हान्स मायक्रो प्रोसेसर आर व्हेरी पॉवरफुल कम्प्युटिंग डिव्हाइसेस. वाय दे आर कॉल्ड एज व्हेरी पॉवरफुल? बिकॉज इट ऍक्च्युली वेन वी गिव्ह एनी इनपुट, आपण एखादा इनपुट दिल्यानंतर त्या इनपुटला प्रोसेस करून आउटपुट आणण्याचा जो टाइम असतो हा खूप कमी असतो. सो दे कॅन ऍक्च्युली डू द प्रोसेसिंग व्हेरी फास्ट. सो दॅट इज कॉल्ड एज कम्प्युटिंग डिव्हाइसेस अँड दे आर व्हेरी पॉवरफुल. सो थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन, फिफ्थ जनरेशन हिथून ऍक्च्युअली मायक्रो प्रोसेसरचं एव्होल्युशन झाला. आणि थर्ड जनरेशन पासून जो काही मायक्रो प्रोसेसर आहेत ना ते खूप पॉवरफुल आहेत. म्हणजे त्यांचा स्पीड खूप वाढला. तुम्ही एखादा इनपुट दिला तर तो पटकन प्रोसेस होऊन तुम्हाला त्याचा आउटपुट भेटतो. म्हणून आपण त्याला म्हणतो द ऍडव्हान्स मायक्रो प्रोसेसर्स आर व्हेरी पॉवरफुल कम्प्युटिंग डिव्हाइसेस. Typically, products using this microprocessor are configured as general purpose computers. 32-bit microprocessor, actually 16-bit, 16 डालला पाहिजे का? ठीक आहे, 16-bit. 16-bit microprocessors are also used for graphic display system. 32-bit, 16-bit, 32-bit graphics साठी दोन्ही चालेल. ठीक आहे. ऍक्च्युली ग्राफिक्स बद्दल बोलताय तर 32 आलं तरी चालेल. ठीक आहे. सो म्हणजे आता जे थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन, फिफ्थ जनरेशनचे मायक्रो प्रोसेसर आहेत दे आर जनरल पर्पज. What is general purpose? General purpose means when you give an input, they will work according to your input and they will give you output. So तुम्ही भरपूर काम your एखादा बेसिक ऍडिशनचं काम पासून तुम्ही एखादा ऍडव्हान्स काम पर्यंत त्या कम्प्युटर्स कडनं करून घेऊ शकता. ठीक आहे. फ्रिक्वेंटली ऍडव्हान्स मायक्रो प्रोसेसर्स आर सपोर्टेड बाय न्यूमरिक को प्रोसेसर. हा, आता मायक्रो प्रोसेसर जो असतो ना, जो ऍडव्हान्स असतो, जसं की इंटेल X86 फॅमिली, हा थोडा ऍडव्हान्स मायक्रो प्रोसेसर मानला जातो. आता ऍडव्हान्स मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये एक को प्रोसेसर असतो. काय असतो? एक को प्रोसेसर. देयर इज अ को प्रोसेसर इनसाइड द ऍडव्हान्स मायक्रो प्रोसेसर. आता हा को प्रोसेसर काय करतो? हा एक असिस्टंट सारखं काम करतो. सो मायक्रो प्रोसेसरचा जो लोड असतो तो लोड कमी करण्याचं काम कोण करतो? को प्रोसेसर. सो ऍक्च्युली को प्रोसेसर इज अ सेपरेट सीपीयू. आपण कुणाबद्दल बोलतोय? को प्रोसेसर बद्दलच बोलतोय या पॉईंटमध्ये. सो इट इज अ सेपरेट सीपीयू. हु को प्रोसेसर इज अ सेपरेट सीपीयू. इट परफॉर्म्स अरिथमेटिकल फंक्शन्स सच ॲज ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. म्हणजे मायक्रो प्रोसेसर हा मेन असतो. म्यूपी. त्याच्या खाली मायक्रो प्रोसेसरला असिस्ट आणि मायक्रो प्रोसेसरला हेल्प करण्यासाठी आपल्याकडे असतो को प्रोसेसर. सो को प्रोसेसर मायक्रो प्रोसेसर सारखंच काम करतो. सगळं काम मायक्रो प्रोसेसर सारखंच करतो. इनफॅक्ट को प्रोसेसर जो आहे ना, मायक्रो प्रोसेसर पेक्षाही फास्ट आउटपुट देतो, पण तो त्याचा असिस्टंट असतो. असं ठीक आहे. म्हणजे माहिती ना, जर फॉर एक्झाम्पल एक पर्सन आहे, त्या पर्सनचा एखादा कोण असिस्टंट असेल, तो असिस्टंटचं काम काय असतो की तो पर्सनला हेल्प करतो. बरोबर. तर असंच मायक्रो प्रोसेसरचा असिस्टंट कोण असतो? को प्रोसेसर. हा त्याला हेल्प करतो. पण को प्रोसेसर जो असतो ना, याचं काम मायक्रो प्रोसेसर पेक्षाही फास्ट असतो. सो इट इज रिटन हिअर, इट रिटर्न्स रिझल्ट मच फास्टर दॅन जनरल सीपीयू. जनरल सीपीयू मीन्स आर मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर पेक्षाही फास्ट आउटपुट कोण देतो? को प्रोसेसर. The general CPU may be engaged in performing other functions while the co-processor is working. Yes. आता को प्रोसेसरचा फायदा काय? हा मायक्रो प्रोसेसर किंवा मेन सीपीयू कुठेतरी एंगेज असेल तर बाकीच्या कामाला पटकन कंप्लीट करायला को प्रोसेसर असतो. सो द स्पीड ऑफ द कम्प्युटर्स हॅज बिकम व्हेरी ऍडव्हान्स. लाईक वी हॅव को प्रोसेसर, वी हॅव मायक्रो प्रोसेसर, दे ऑल कम टुगेदर अँड दे वर्क. सो दीज आर द ऍडव्हान्स्ड मायक्रो प्रोसेसर्स. सो थर्ड जनरेशन पासून 8085 मध्ये असं काही नव्हतं. तुम्ही बघितलं 8085चं आर्किटेक्चर बघितले. 8085 मध्ये असं को प्रोसेसर वगैरे काही नव्हता. जो काय आपलं एकच आहे, ब्लॉक डायग्राम मध्ये आपण बघितलं होतं मायक्रो प्रोसेसर ऑफ 8085 ब्लॉक डायग्राम. सो त्याच्यामध्ये असं को प्रोसेसर नाहीये. पण त्याच्यानंतर सेकंड जनरेशन नंतर थर्ड जनरेशन मध्ये जे काही ऍडव्हान्स मायक्रो प्रोसेसर आले, ऑल द ऍडव्हान्स मायक्रो प्रोसेसर हॅड द को प्रोसेसर टू मेक द वर्क मोर इझियर. राईट. सो दिस इज द इंट्रोडक्शन टू द ऍडव्हान्स्ड मायक्रो प्रोसेसर, ऑर वी कॅन से दिस इज द इंट्रोडक्शन टू द इंटेल X86 फॅमिली. इथून मायक्रो प्रोसेसरचं एक खूप मोठं एव्होल्युशन झालं. हे सगळं आल्यानंतर मायक्रो प्रोसेसरचा स्पीड वाढला, मायक्रो प्रोसेसरचा डेटा बस वाढला, मायक्रो प्रोसेसरचा ऍड्रेसिंग स्पीड वाढला, ऍड्रेसिंग लाईक डेटा लाईन्स वाढलेत. सगळं इम्प्रुव्हमेंट थर्ड जनरेशन पासून सुरू व्हायला लागलेत. चलो, सो आता आपण जो डिस्कस करतोय इंटेल X86 फॅमिली, तर त्याचे फीचर्स काय? सो सी फीचर्स ऑफ, आता एक्झामला क्वेश्चन कसं विचारतात? एक्झामला क्वेश्चन तुम्हाला भरपूर वेळा असं विचारतात, व्हॉट आर द फीचर्स ऑफ 8086 और व्हॉट आर द फीचर्स ऑफ 8088? मीन्स तुम्ही समजून घ्या, दिस बिलॉंग टू इंटेल X86 फॅमिली. म्हणजे दिस बिलॉंग टू इंटेल X86 फॅमिली. सो कधी कधी ते मेन्शन करतील. Sometimes in board exam they will mention, write down the features of Intel X86 family, but sometimes they may not mention. So when they will not mention, they will give the question like this: write down or list down the features of microprocessor 8086. आणि हा क्वेश्चन जो असतो हा 3 मार्काला विचारतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन.
ठीक आहे. एक तर तुम्हाला बघा फीचर्स ऑफ 8085 विचारतील, याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये म्हणजे फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण लर्न केलं होतं. ठीक आहे. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं व्हॉट आर द फीचर्स ऑफ इंटेल, व्हॉट आर द फीचर्स ऑफ मायक्रो प्रोसेसर 8085. तो नाही विचारला तर तुम्हाला 3 मार्क्सला हे विचारतील. ठीक आहे. व्हॉट आर द फीचर्स ऑफ 8086. ठीक आहे. चलो, सो व्हॉट आर द फीचर्स ऑफ 8086. पहिला फीचर काय असतो त्याचा बिट. सो थर्ड जनरेशन मायक्रो प्रोसेसर आहे, इट विल बी 16 बिट. तो तुमचा पहिला पॉईंट असेल बघा. येस, इट इज अ 16 बिट मायक्रो प्रोसेसर. हा तुमचा पहिला पॉईंट असेल. अँड सेकंड पॉईंट काय असेल, दिस इज अ थर्ड जनरेशन मायक्रो प्रोसेसर. वी ऑल नो 16 बिट म्हणजे थर्ड जनरेशन, राईट. 8086 and 8088 have 40 pins DIP पॅकेज, ड्युअल इन लाईन. DIP म्हणजे काय असतो, ड्युअल इन लाईन म्हणजे एक इंटिग्रेटेड चिप असतो. 40 पिनचा एक इंटिग्रेटेड चिप असतो, त्याला आपण म्हणतो DIP पॅकेज, ड्युअल इन लाईन पॅकेज. ठीक आहे. केपेबल ऑफ ऍड्रेसिंग 1 MB ऑफ मेमरी. इट्स ऍड्रेस बस इज 20 बिट, मीन्स 220 मीन्स इट्स ऑफ 1 MB. म्हणजे लाईक एवढंच लक्षात ठेवा, इट कॅन ऍड्रेस अप टू 1 MB ऑफ मेमरी. ठीक आहे. 1 MB 1 मेगाबाईट मेमरी पर्यंत तो ऍड्रेस करू शकतो. ठीक आहे. क्लॉक फ्रिक्वेन्सी इज फ्रॉम 5 मेगाहर्ट्ज टू 10 मेगाहर्ट्ज. मीन्स द क्लॉक फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट, दिस इज द स्पीड ऑफ द मायक्रोप्रोसेसर. 5 millions of instructions can be executed per second to 10 millions of instruction execution per second. सो हा रेंज असतो, या रेंजमध्ये आपला इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतो. ठीक आहे. सो हा मेगाहर्ट्ज, हर्ट्ज म्हणजे काय, इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युटेड पर सेकंड इज कॉल्ड एज instruction cycle, right? So this, it may be microprocessor 8086 can execute 5 millions of instructions per second to 10 millions of instructions per second. हा त्याचा रेंज असतो. 8 बिट एक्सटर्नल डेटा बस, नाही थांबा, इथं डेटा बस किती असेल, 16 बिट असेल. किती असेल, 16 बिट. 8 बिट एक्सटर्नल डेटा बस कोणाचा असतो, 8085 असतो. 8085 असतो. आता आपण काय बघतो, 8086 बघतो ना. 8086 बिलॉंग्स टू इंटेल X86 फॅमिली. सो इट्स अ थर्ड जनरेशन मायक्रो प्रोसेसर. सो द डेटा बस विल बी 16 बिट. ठीक आहे. 16 बिट, 8 बिट नसतो. 8 बिट आपला कोण असतो, 8085 असतो. ठीक आहे. ऑपरेट्स इन 2 मोड्स, मिनिमम मोड अँड मॅक्झिमम मोड. ठीक आहे. तर 2 मोड्स असतात, मिनिमम मोड, मॅक्झिमम मोड. मला सांगा बरं, 8085 मध्ये असं काय होतं का, मिनिमम मोड, मॅक्झिमम मोड, काहीच नव्हतं. कारण तो बेसिक मायक्रो प्रोसेसर होता आणि हा ऍडव्हान्स मायक्रो प्रोसेसर आहे. हिथून आपण म्हणतो ऍडव्हान्स मायक्रो प्रोसेसरचा एव्होल्युशन स्टार्ट झाला होता. ठीक आहे. इथून आपला मिनी कम्प्युटर्स, मायक्रो कंट्रोलर्स सगळे सुरू झाले होते. ठीक आहे. 8088 and 8086 are identical in internal architecture, only differ in external design. Yes, आता ह्यांना पण असंच लिहितो 8086/8088. ठीक आहे. ऍक्च्युली 8086, 8088 हा हे दोघं एकदम सेम आहेत, पण फक्त त्यांचा एक्सटर्नल डिझाईन मध्ये डिफरन्स असतो. कशामध्ये डिफरन्स असतो, एक्सटर्नल डिझाईन मध्ये डिफरन्स असतो. पॉवर अँड क्लॉक आर आयडेंटिकल टू दॅट ऑफ 8085 मायक्रो प्रोसेसर. येस, तर याचा पॉवर अँड क्लॉक कसा असतो, सेम टू द 8085. डेटा बस अँड स्टेटस सिग्नल्स आर मल्टिप्लेक्स्ड विथ द ऍड्रेस बस. सेम आपला 8085 सारखा डेटा बस आणि ऍड्रेस बस दोन्ही काय असतात, मल्टिप्लेक्स्ड. मल्टिप्लेक्स म्हणजे काय, ALE. हा पिन ज्यावेळेस हाय होतो माहिती ना, ऍड्रेस स्लॅश एनेबल. when this pin gets high, then the address bus and data bus can work together, and when this pin gets low, then the data bus and address bus cannot work together, they work independently, right? So 16 data lines असतात, AD0 to AD15 all are multiplexed. पण आठवा बरं, मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये only 8 bit address bus and data bus are multiplexed, but here all the 16 bit of address bus and data bus are multiplexed. समजलं का. 8085 मध्ये फक्त AD0 पासून AD7 पर्यंतच मल्टिप्लेक्स्ड होता, आठवलं का. येस. पण 8086 मध्ये AD0 पासून AD15 म्हणजे टोटल 16 बिट्स मल्टिप्लेक्स असतात. मल्टिप्लेक्स म्हणजे हे सोबत काम करतात, ऍड्रेस बस डेटा बस सोबत असतात. ठीक आहे. आणि सोबत काम करण्यासाठी ऍड्रेस स्लॅश एनेबल याला हाय व्हावं लागतं, ऍड्रेस स्लॅश एनेबल. ठीक आहे. चलो, सो दीज आर द फीचर्स ऑफ 8086. नाव कमिंग टू द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. याचे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, 2-3 क्वेश्चन आहेत बोर्ड एक्झाम मध्ये तेच येणार. तर हा पहिला क्वेश्चन, प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ 16 बिट व्हर्जन आणि 32 बिट व्हर्जन. 2 क्वेश्चन आहेत. 2 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन कंपल्सरी तुमच्या पेपरमध्ये असणार. म्हणजे तेच म्हणतो ना, तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, जर तुम्हाला या चॅप्टरमध्ये लाईक फिक्स मार्क्स स्कोर करायचे असेल तर हे 2 क्वेश्चन प्रिपेअर करून जा. तुमच्या पेपरमध्ये हे 2च क्वेश्चन विचारतील. अरे 4च मार्काचा वेटेज या चॅप्टरला. एक तर 4 मार्कला विचारलं तर एक तर 16 बिट मॉडेल विचारतील, नाहीतर 32 बिट मॉडेल विचारतील. ठीक आहे. So based on only these 2 questions are there, either 16 bit or they may ask 32 bit. हे बघा, 16 bit किंवा 32 bit. पण फक्त याच्यामध्ये तुम्हाला हा डायग्राम काढता आला पाहिजे, आणि हा डायग्राम खूप सिंपल आहे. फक्त लक्ष द्या, तुम्हाला समजेल डायग्राम काय आहे, आणि डायग्रामचं नेमिंग पण तुम्हाला माहित असावं. ठीक आहे. सो प्लीज पे अटेन्शन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर आता हा काय, आपण
8086, 8088 आणि 80286 चा प्रोग्रामिंग 16 बिट प्रोग्रामिंग मॉडेल ड्रॉ करतोय. ठीक आहे. लाईक बोर्ड्समध्ये डिफरंट वेजमध्ये क्वेश्चन विचारतात, पण तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, इंटेल X86 चा 16 बिट व्हर्जन विचारलं तर हाच असेल. ठीक आहे. इंटेल X86 चा 16 बिट व्हर्जन विचारलं तर हेच डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. तर ड्रॉ कसं करणार, 16 बिट आहे ना, तर आधी काय करायचं, 0 to 7. ठीक आहे, असं बॉक्स बनवून घ्यायचं तुम्ही, 0 to 7 अँड 8 to 15 असा बॉक्स बनवून घ्यायचं. ठीक आहे. 0 to 7 म्हणजे तुम्हाला मी शॉर्ट पण सांगतो कसं बनवायचं. तुम्ही आधी तुम्ही 0 to 7 आणि मग 7 to 15 असं करायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं एक ब्लॉक बनवून घेऊ शकता शॉर्टकट लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. लाईक तर तुम्ही लिहू शकता 7 पर्यंत. ठीक आहे. आणि मग इथून 8 असं लिहू शकता इथं, 0 to 7. ठीक आहे. अँड 8 to 15. ठीक आहे. आता इथं आपण लिहू शकतो ABCD. मग इथं पण लिहायचं ABCD. मग त्याच्यानंतर काय लक्षात ठेवणार तुम्ही, हा राईट साईडला लोअर बिट, लेफ्ट साईडला हायर बिट, असं समजलं का, शॉर्टकट कसं ड्रॉ कर, समजलं का. आणि 15 नंतर इथं लिहायचं AX BX CX DX. म्हणजे एक्स म्हणजे एक्सटेंडेबल, आपण याला पुढे पण एक्सटेंड करू शकतो, इकडे पुढे पण एक्सटेंड करू शकतो. आता तर 16 बिट आहे, समजा 32 बिट असेल तर आपण याला पुढे पण डायग्रामला एक्सटेंड करू शकतो. समजलं कसं ड्रॉ करायचं, 0 to 7, 8 to 15. तर 0 to 7 च्या आतमध्ये काय लिहायचं, म्हणजे आधी ABCD लिहून घ्यायचं, मग त्याच्यासमोर L लावायचं. 8 to 15 मध्ये ABCD लिहून घ्यायचं आणि H लावायचं. सिम्पल. चलो, आता मी इथं आहे आपल्याकडे ऑलरेडी, म्हणून मी तुम्हाला फक्त ड्रॉ करून दाखवते. हा, हे सगळं झालेत 8 बिट रजिस्टर्स. त्याच्यानंतर हे सगळे रजिस्टर्स असतात. मग त्याच्यानंतर असतात 16 बिट रजिस्टर्स. आता 16 बिट रजिस्टरमध्ये 4 आहेत. ठीक आहे. 16 बिट रजिस्टरमध्ये आपल्याकडे 4 रजिस्टर्स आहेत, 4. एक असतो आपला SI, एक असतो DI, ठीक आहे, एक असतो BP आणि एक असतो SP. ठीक आहे. असे 16 बिटचे 4 रजिस्टर असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. हे बघा, SI DI BP SP. ठीक आहे. आता मी सध्या हे इरेज करतो, तुम्हाला फक्त एक आयडिया द्यायचं होतं की कसं तुम्ही शॉर्टकटने लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. हा, आता इथं यांचे फुल फॉर्म्स तुम्हाला माहित पाहिजे. आता इथं ए म्हणजे अॅक्युम्युलेटर. ए म्हणजे कोण असेल तर अॅक्युम्युलेटर. लक्षात राहील का. चलो, ए म्हणजे अॅक्युम्युलेटर. तसंच आपल्याकडे दिसतो का ALAH. मग तसंच आपल्याकडे बी म्हणजे बेस इंडेक्स. बी म्हणजे काय असतो, बेस इंडेक्स. चलो, सी म्हणजे काउंटर. सी म्हणजे आपल्याकडे काय असतो, काउंटर किंवा काउंट म्हणू शकतो. ठीक आहे. काउंटर म्हणण्यापेक्षा काउंट विल बी बेस्ट. ठीक आहे. काउंटर नाही म्हणायचं, काउंट. सी म्हणजे काउंट. आणि डी म्हणजे डेटा, म्हणजे रेजिस्टर्स आहेत. अॅक्युम्युलेटर, ए म्हणजे अॅक्युम्युलेटर, बी म्हणजे बेस इंडेक्स, सी म्हणजे काउंट आणि डी म्हणजे डेटा. तसंच हे सगळे झाले 8 बिट रजिस्टर्स. तसे आपल्याकडे 16 बिट रजिस्टर. SI म्हणजे सोर्स इंडेक्स. याला आपण दुसऱ्या कलर लिहू. नाव दीज आर द 16 बिट रजिस्टर्स. सोर्स इंडेक्स. ठीक आहे. तसंच आपल्याकडे DI म्हणजे डेस्टिनेशन इंडेक्स. सो इंडेक्स पॉइंटर आपल्याकडे 2 असतात. आपल्याकडे 2 इंडेक्स पॉइंटर असतात. यांना आपण असं पण सांगू शकतो. ठीक आहे. सोर्स इंडेक्स, डेस्टिनेशन इंडेक्स असे 2 रजिस्टर असतात. देन आपल्याकडे अजून 2 रजिस्टर असतात, बट दीज आर द पॉइंटर रजिस्टर्स. सो BP म्हणजे बेस पॉइंटर. अँड दुसरा एक असतो SP म्हणजे स्टॅक पॉइंटर. SP म्हणजे काय असतो, स्टॅक पॉइंटर. हे लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. हे डायग्राम तुम्हाला पूर्ण न बघता ड्रॉ करता आला पाहिजे. आता आपण जेवढं लिहिलेत ना, दीज म्हणजे हा एक सेट झाला, आणि यालाच आपण म्हणतो जनरल पर्पज रजिस्टर. काय म्हणतो याला आपण, जनरल पर्पज रजिस्टर. ठीक आहे. डायग्राम मी घाण करत नाही, समजून घ्या. यांनाच आपण काय म्हणतो, याला सगळ्यांनाच आपण काय म्हणतो, जनरल पर्पज रजिस्टर. दीज ऑल आर कॉल्ड ॲज जनरल पर्पज रजिस्टर. ठीक आहे. जनरल पर्पज रजिस्टर. अरे एक तुम्ही समजून घेतलं ना, तुम्ही 32 बिटचं पण आरामात काढू शकता. ठीक आहे. समजलं का जनरल पर्पज रजिस्टर काय काय असतात. सो कसं ड्रॉ करायचं, एकदा पटकन रिकॉल करू. 0 to 7, 8 to 15. ABCD, LLLH. मग तिथं AX BX CX DX म्हणजे एक्सटेंडेबल. एक्स म्हणजे एक्सटेंडेबल. इथं आपण याला अजून एक्सटेंड करू शकतो बेस्ड ऑन द व्हर्जन मॉडेल्स, राईट. सो ए म्हणजे कोण असतो, अॅक्युम्युलेटर. बी म्हणजे असतो बेस इंडेक्स. सी म्हणजे काउंट. डी म्हणजे डेटा. तसंच SI म्हणजे काय असतो, सोर्स इंडेक्स.
DI म्हणजे डेस्टिनेशन इंडेक्स, BP म्हणजे बेस पॉइंटर आणि SP म्हणजे स्टॅक पॉइंटर. ठीक आहे. आणि या सगळ्यांनाच आपण काय म्हणतो, जनरल पर्पज रजिस्टर. या सगळ्यांना काय म्हणतो आपण, जनरल पर्पज रजिस्टर. चलो, त्याच्यानंतर आपल्याकडे 4 रजिस्टर असतात, 4 इम्पॉर्टंट रजिस्टर आहेत. या इम्पॉर्टंट रजिस्टरला आपण सेगमेंट रजिस्टर काय म्हणतो, सेगमेंट रजिस्टर. सो दिस ऑल आर कॉल्ड एज द सेगमेंट रजिस्टर. सो CS चा फुल फॉर्म असतो कोड सेगमेंट. CS म्हणजे काय असतो, कोड सेगमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर SS म्हणजे स्टॅक सेगमेंट, कोड सेगमेंट, स्टॅक सेगमेंट. ठीक आहे. हे एक दोनदा प्रॅक्टिस करावं लागेल, पण 4 मार्क्स कन्फर्म भेटेल. हा क्वेश्चन आला की तुम्हाला 4 मार्क्स कन्फर्म आहे बोर्ड एक्झाम मध्ये. ठीक आहे. 4 मार्क्स कन्फर्म भेटेल, थोडं मेहनत केलं तर. ठीक आहे. आपल्याला जे क्वेश्चन्स माहित आहे की बाबा हा क्वेश्चन ऍज इट इज येऊ शकतो, मग ते प्रिपेअर करायचं, थोडं मेहनत करायचं, सिंपल. ठीक आहे. आता आपल्याकडे 2 रजिस्टर्स आहेत. काय आपल्याकडे इथं सध्या 2 रजिस्टर्स आहेत. कोण आहेत ते 2 रजिस्टर्स? येस, DS अँड ES. DS अँड ES आर कॉल्ड एज डेटा सेगमेंट्स. ठीक आहे. DS म्हणजे डेटा सेगमेंट, E म्हणजे एक्सटेंडेबल सेगमेंट. याला आपण खाली एक्सटेंड करू शकतो, पण यांना आपण काय म्हणतो टुगेदर, डेटा सेगमेंट. या दोघांना आपण काय म्हणतो, डेटा सेगमेंट असं म्हणतो. लक्षात राहील का? सो आता या ग्रुपला हा पहिला ग्रुप होता, हा दुसरा ग्रुपला आपण काय म्हणतो, सेगमेंट रजिस्टर. दुसऱ्या ग्रुपला काय म्हणतो, सेगमेंट रजिस्टर. सो दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज सेगमेंट रजिस्टर ग्रुप. सेगमेंट रजिस्टर ग्रुप. बस. आणि लास्ट असतो इन्स्ट्रक्शन पॉइंटर. IP म्हणजे काय तुमच्याकडे, इन्स्ट्रक्शन पॉइंटर. सो लास्टला तुमच्याकडे येतो इन्स्ट्रक्शन पॉइंटर. इन्स्ट्रक्शन पॉइंटर. ठीक आहे. आणि इन्स्ट्रक्शन पॉइंटर नंतर तुम्हाला ब्लँक स्पेस असते, तर इथे येतो FH आणि इथे येतो FL. हे असतो फ्लॅग. ठीक आहे. फ्लॅग. सो फ्लॅग ऑफ लोअर बिट, फ्लॅग ऑफ हायर बिट. ब्लँक होता, पण ऍक्च्युअली तो फ्लॅग असतो. ठीक आहे. हा एक तिसरा ग्रुप असतो. असे 3 ग्रुप असतात, जनरल पर्पज रजिस्टर, सेगमेंट रजिस्टर, आणि आपण ह्या तिसऱ्या ग्रुपला इन्स्ट्रक्शन ग्रुप किंवा पॉइंटर ग्रुप रजिस्टर सांगू शकतो. ठीक आहे. बस एवढं तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे, एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित असं. ठीक आहे. म्हणजे एवढं, हे तर नाही लिहायचंय, हे ऑलरेडी तर आहे मेन्शन. ठीक आहे. समजलं. एवढं जर तुम्ही ड्रॉ केलं, आता तुम्हाला हे एक्सप्लेन करायचंय, अरे 4 मार्क असंच भेटतात का फक्त ड्रॉइंग करायला? नाही, हे तुम्हाला हे पूर्ण असं ड्रॉ करता आलं पाहिजे आणि तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. कसं एक्सप्लेन करणार? बाय युअर ओन वर्ड्स. आता याची मिनिंग काय हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाहीये. ठीक आहे. SI काय असतो, DI काय असतो, BP काय असतो, SP काय असतो, SS काय असतो, CS काय असतो, म्हणजे कोड सेगमेंट काय असतो, स्टॅक सेगमेंट काय असतो, डेटा सेगमेंट काय असतो. सो याचं मिनिंग आपल्याला बुकमध्ये दिलेलं नाहीये आणि आपल्याला ह्याचं मिनिंग इंजिनिअरिंग सिलेबसमध्ये आहे. सो आत्ताच फक्त आपल्याला याचं आर्किटेक्चर किंवा याचं प्रोग्रामिंग मॉडेल आपल्याला 12th मध्ये माहित पाहिजे, आणि बोर्ड एक्झाम मध्ये पण तुम्हाला एवढं ड्रॉ करायचं आहे आणि फक्त या डायग्रामला एक्सप्लेन करायचं. डायग्रामला कसं एक्सप्लेन करणार? फर्स्ट वी हॅव जनरल पर्पज रजिस्टर. What we have general purpose register, and general purpose register consists of accumulator, base index, count, data with lower bit and higher bit as 8-bit register. Second point, a general purpose register also consists of source index, destination index, base pointer, stack pointer, which is 16-bit register. Okay. Next point, segment register consists of the registers such as code segment, stack segment, and data segment, where all the registers are of 16-bit, together is called as segment registers. And we have instruction pointer, which further has with flag lower bit and flag higher bit. असं तुम्हाला तुमच्या ओन वर्ड्स मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. यांच्या मिनिंग मध्ये जाऊ नका, यांचं मिनिंग तुमच्या बुकमध्ये नाहीये, यांचं मिनिंग तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंग सिलेबसमध्ये करायचं आहे. बस. ठीक आहे. तुम्हाला अजून पॉईंट्स हवा असेल तर हे घ्या. म्हणजे पहिला सेट, द फर्स्ट सेट, मी तुम्हाला फर्स्ट सेट सांगितलं ना, द फर्स्ट सेट कन्सिस्ट ऑफ जनरल पर्पज रजिस्टर, अँड द जनरल पर्पज रजिस्टर कन्सिस्ट ऑफ accumulator, base index, count, data, which is of 8-bit register with lower bit and higher bit, and source index, destination index, base pointer, stack pointer also belongs to the general purpose group with 16-bit registers. ठीक आहे. आणि मग तुम्हाला पुढे अजून पॉईंट्स पाहिजे असेल तर हे तुमच्या समोर आहेत. द सेकंड सेट ऑफ रजिस्टर्स, सेकंड सेट, फर्स्ट सेट मी तुम्हाला सांगितलं, सेकंड सेट ऑफ रजिस्टर्स आर द सेगमेंट रजिस्टर्स. This set consists of code segment, stack segment, and 2 data segment registers. The data segment registers are DS, ES. म्हणजे आपण डायग्राम मध्ये काय बघतोय ते आपल्याला फक्त एक्सप्लेन करून लिहायचंय. ठीक आहे. यांना एक्सप्लेन नका करायला जाऊ, CS काय असतो, SS काय असतो. फक्त ते डायग्राम मध्ये काय दिसतंय ते तुम्हाला असं सेंटेन्स फॉर्म करून लिहायचंय. These are 16-bit registers for all processors. These register manage operation with external memory. Yes, असं एखादा पॉईंट तुम्ही ऍड करू शकता. हे सगळं मॅनेज करतात विथ द एक्सटर्नल मेमरी. Address computation and data movements are performed here. The third set of registers instruction pointer. Yes, हे बघा, थर्ड सेट, 3 सेट असतात ना, तिसरा सेट कोण आहे? इन्स्ट्रक्शन पॉइंटर.
The third set is called as the instruction pointer. Special registers from data operations are stored in flag registers, and flag registers are of 8 bit with flag lower bit and flag higher bit. So you can see flag lower bit and flag higher bit. बस आता हा ड्रॉ करून मी जेवढं सांगितलं तेवढं तुम्ही असं पॉईंट्समध्ये एक्सप्लेन केलं तर तुमचा 1-1.5 पेज आरामात भरतो. हा डायग्राम तुम्ही 1 पेजमध्ये काढू शकता, व्यवस्थित मोठा डायग्राम काढा आणि 1-1.5 पेजमध्ये तुम्ही एक्सप्लेनेशन लिहा. कोणताही एक्झामिनर तुमचं मार्क्स कट नाही करू शकत आणि तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स या क्वेश्चनमध्ये द्यावा लागेल. हा क्वेश्चन आला तर 4 मार्क्स लेतो. किती मार्क्स लेतो? 4 मार्क्स लेतो. 4 मार्क्सला यायचे चान्सेस फक्त 2 क्वेश्चनचे आहेत, हा नाहीतर हा 32 बिट. ठीक आहे, आता 32 बिट पण ऑलमोस्ट तुमचं झालंय, फक्त आता थोडं एक्सटेन्शन असतात. 32 बिट मध्ये फक्त एक्सटेंड होतात, म्हणजे आपण 16 बिट बघितलं ना, 16 पासून 32 जाण्यासाठी फक्त एक्सटेंड करावं लागेल, डायग्रामला फक्त एक्सटेंड करावं लागेल. समजलं का तुम्हाला? दिस इज प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ 16 बिट व्हर्जन. दिस इज द प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ 16 बिट व्हर्जन. आय होप सो तुम्हाला क्लिअर असेल. ठीक आहे, ठीक आहे. सो 16 बिट व्हर्जन आर ऑफ 3 ग्रुप्स: जनरल पर्पज रजिस्टर, segment registers and instruction pointer. So these are written in the 3 groups. So we have completed with the 16-bit version of Intel x86 family. So हे झालं असेल तर आपण जाऊ शकतो 16-bit वर्जन कडे. सॉरी 16 बिट झालं, आता आपण जाऊ शकतो 32 बिट वर्जन. ठीक आहे. एकतर तो नाही आला तर हा येऊ शकतो फॉर 4 मार्क्स. अँड क्वेश्चन खूप फिरून विचारतात आहे, पण एवढं लक्षात घ्या, प्रोग्रामिंग मॉडेल ऑफ 32 बिट व्हर्जन एवढं जरी दिसतं ना, तुम्ही समजून जा आपला क्वेश्चन खूप फिरून विचारतात. मी वाटलं सर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ना TPS एक बुक असतो, त्या बुकमध्ये त्या बुकचं PDF शेअर करतो. या चॅप्टरमधले या चॅप्टरचे क्वेश्चन्स कसं विचारतात त्याचं तुम्हाला एक आयडिया भेटेल त्या बुकमधनं. ठीक आहे. सो इंटेल x86 फॅमिलीचा 32 बिट प्रोग्रामिंग व्हर्जन, 32 बिट व्हर्जन कसं असेल हे बघा. सेम आपला डायग्राम तसंच असेल, ऑलमोस्ट सेम आपला डायग्राम, सेम डायग्राम ड्रॉ करायचा आहे. आठवत आहे 0 to 7 ABCD लोअर बिट, 8 to 15 ABCD हायर बिट. आता फक्त 16 to 32 हे बघा, हे नवीन आहेत. 16 to 31 ऍक्च्युअली 0 पासून स्टार्ट करतो ना, 0 पासून स्टार्ट करतोय, सो आपण इथं काय लिहिणार? 0 पासून स्टार्ट करतोय, सो विल राईट 31. ठीक आहे, 32 नका लिहू, 0 पासून स्टार्ट करतोय, सो 31. सो हे बघा काय लिहायचं? EAX, एक्सटेंडेड EAX, एक्सटेंडेड BX, एक्सटेंडेड CX, एक्सटेंडेड DX, एक्सटेंडेड SI. इथं जे काय दिसतं ना, फक्त त्याचा E लावून टाका. इथं जे काय दिसतंय त्याच्या समोर E लावून टाका. एक्सटेंडेड SI, एक्सटेंडेड DI, एक्सटेंडेड BP, एक्सटेंडेड SP. सो दिस इज जनरल पर्पज रजिस्टर. संपला. हे तर तसंच असणार आहे. हे बघा CS, SS, DS, ES हे तर आपलं तिकडे पण होतं ना, CS, SS, DS, ES. फक्त दोन ऍड होतात. CS, SS, DS, ES. फक्त FS आणि GS ऍड होतात. ठीक आहे, फक्त FS आणि GS हे ऍड होतात. ठीक आहे. इन्स्ट्रक्शन पॉइंटर सेम, फ्लॅग विथ हायर बिट सेम, फ्लॅग विथ लोअर बिट सेम. फक्त याला एक्सटेंड करा, EIP आणि एक्सटेंडेड फ्लॅग. बस. फक्त इथं काय काय एक्सटेंड होतं तेवढं फक्त बघून घ्या. इथं फक्त बघा, हे एक्सटेंड होत आहेत, हे लोक एक्सटेंड होत आहेत आणि हे लोक एक्सटेंड होतात. बस एवढंच फक्त फरक आहे 16 बिट आणि 32 बिट मध्ये. ठीक आहे. 32 बिट विचारलं तर फक्त तुम्हाला ते एक्सटेंड करून लिहायचं, बस फक्त एक्सटेंड करून लिहायचं, बाकी काही नाहीये, बाकी काहीच नाहीये. आता तुम्हाला एक्सटेंड करून लिहिल्यानंतर तुम्हाला हे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. जसं आपण 16 बिटला एक्सप्लेन केलं, तसं तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे. असं लिहायचं साईडला. ए म्हणजे काय असतो? अॅक्युम्युलेटर. ठीक आहे. बी म्हणजे काय असतो? ठीक आहे, अॅक्युम्युलेटर. आता बी म्हणजे तर काय असेल? बेस इंडेक्स. बी म्हणजे काय असतो? बेस इंडेक्स. सी म्हणजे काय असतो? काउंट. आणि डी म्हणजे काय असतो? डेटा. ठीक आहे. तसं सोर्स इंडेक्स, डेस्टिनेशन इंडेक्स, बेस पॉइंटर, स्टॅक पॉइंटर. ठीक आहे. आता ह्यांचे फुल फॉर्म पण तुम्हाला माहित असावं. आता काय करायचं ना, 1 2 3 4 या सगळ्यांना ना डेटा सेगमेंट म्हणून सांगून टाकायचं. काय सांगायचं ना? डेटा सेगमेंट. DSES. ठीक आहे. DSES, FSGS यांना म्हणायचं डेटा सेगमेंट. सो दीज ऑल आर कॉल्ड एज डेटा सेगमेंट. यांचे ॲज सच काही फुल फॉर्म नाही लिहिले तरी चालेल. ठीक आहे. डेटा सेगमेंट म्हणून सांगून टाकायचं. SS ला काय म्हणतो? स्टॅक सेगमेंट. CS. ठीक आहे, स्टॅक सेगमेंट. मग आपण CS ला काय म्हणतो? ठीक आहे, कोड सेगमेंट. CS ला काय म्हणतो आपण? कोड सेगमेंट. सोर्स इंडेक्स. सगळे फुल फॉर्म्स लक्षात ठेवा. ठीक आहे. सोर्स इंडेक्स, डेस्टिनेशन इंडेक्स, बेस पॉइंटर. ठीक आहे, बेस पॉइंटर. अँड दिस SP इज कॉल्ड स्टॅक पॉइंटर. So you must know all the full forms. IP is instruction pointer. ठीक है. So how will you explain this question in the board exam?
So 32-bit version consists of three groups: general purpose register, segment register, and instruction pointer. So general purpose register consists of a accumulator, base index, count, data, source index, destination index, base pointer, stack pointer, with lower bit, higher bit, and with extended 16-bit of registers like EAX, EBX, ECX, EDX, ESI, EDI, EBP, ESP. असं हे पण स्टेटमेंट ऍड करा की ते एक्सटेंडेड पण असतात आपल्याकडे. म्हणून सो यू कॅन फ्रेम द सेंटेन्स बाय युअर ओन. असं काही बुक मधून कॉपी पेस्ट करून द्यायची गरज नाही. तुम्ही हे बघून पण तुम्ही सेंटेन्स फ्रेम करू शकता. The second group of registers is a segment registers, which consists of code segment, stack segment, data segment, and data segment consists of DS, ES, FS, GS. बस ठीक आहे. थर्ड group of register consists of instruction pointer with flag higher bit with flag lower bit. Instruction pointer is extended and flag is also extended with E flag. ठीक आहे. तुम्हाला अजून पॉईंट्स पाहिजे तर तुम्हाला अजून पॉईंट्स भेटेल. द सेकंड सेट ऑफ रजिस्टर्स म्हणजे तेच आहेत जसं आपण 16 बिटला एक्सप्लेन केलेत. तुम्ही इथं वाटलं असेल स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्ही एकदा रीड करून घ्या. जसं आपण 16 बिटला एक्सप्लेन करत होतो, 16 बिटला जसं आपण एक्सप्लेन करत होतो, यू कॅन सी दिस 16 बिटचं एक्सप्लेनेशन अँड सेम गोज फॉर 32 बिट. फक्त ऍडिशन काय झालंय मी तुम्हाला सांगितलं. फक्त ऍडिशन एवढं होतंय, हे एक्सटेंडेड आहे, फक्त हे सगळे ऍड होतात. ओनली दिस मच इज ऍडेड, ओनली दिस मच पोर्शन इज ऍडेड. ठीक आहे. आणि याचं एक्सप्लेनेशन तुम्ही देऊ शकता ना एक्सटेंडेड म्हणून, बाकी सगळं एक्सप्लेनेशन तसंच असेल. ठीक आहे. चलो, अँड देन वी कम टू ऑलमोस्ट एंड ऑफ दिस चॅप्टर. लास्ट डिफरन्स. हे एक लास्ट स्कोप असतो. डिफरन्स 3 मार्क्सला विचारतात. डिफरन्स विचारले तर विचारले 3 मार्क्सला डिफरन्स विचारतात. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट डिफरन्शिएट बिटवीन मायक्रोप्रोसेसर 8085 अँड मायक्रोप्रोसेसर 8086. खूप जास्त मला वाटतं हा क्वेश्चन तुमच्या एक्झामला याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर मायक्रोप्रोसेसर 8085 का असतो रे? 8 बिट मायक्रोप्रोसेसर. व्हॉट इज दॅट? 8 बिट मायक्रोप्रोसेसर. अँड मायक्रोप्रोसेसर 8086 इज अ 16 बिट मायक्रोप्रोसेसर. आताच आपण बघितलं ना, हा 8 बिट मायक्रोप्रोसेसर असतो आणि हा 16 बिट मायक्रोप्रोसेसर असतो. ऍड्रेस बस इज अप टू 16 बिट, हेन्स दे कॅन ऍड्रेस अप टू 64K मेमरी. ऍड्रेस बस इज अप टू 20 बिट, हेन्स दे कॅन ऍड्रेस अप टू 1 MB ऑफ मेमरी. ठीक आहे. पाठ करून ठेवा सगळे पॉईंट्स. इट प्रोव्हाइड्स 8 बिट रजिस्टर्स लाईक A, B, C, D, E, H, and L. It provides 16 bit registers like AX, BX, and so on. ठीक आहे. 8 bit of address bus म्हणजे इथं ऍड्रेस बस कसा असतो? फ्रॉम AD0 टू AD7. बट मायक्रोप्रोसेसर 8086 मध्ये ऍड्रेस बस कसा असतो? मल्टिप्लेक्स असतो फ्रॉम AD0 टू A15. आताच तुम्हाला त्याचा डिफरन्स पण सांगत होतो मी. ठीक आहे. तर मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये फक्त AD0 टू AD7 बस मल्टिप्लेक्स असतो. पण मायक्रोप्रोसेसर 8086 मध्ये ऍड्रेस बस जो आहे तो AD0 पासून AD15 पर्यंत मल्टिप्लेक्स असतो. मल्टिप्लेक्स म्हणजे काय? ऍड्रेस बस डेटा बस सोबत असतात. फ्लॅग रजिस्टर इज ऑफ 8 बिट अँड कंटेन्स 5 फ्लॅग्स. इथं फ्लॅग रजिस्टर इज ऑफ 16 बिट अँड कंटेन्स 9 फ्लॅग्स. येस, हे तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंग मध्ये शिकणार. यू विल लर्न दिस इन युअर इंजिनिअरिंग 8086. बट नाव इन युअर 12th स्टँडर्ड यू हॅव टू फोकस मोर ऑन 8085. जसं आपण 5 फ्लॅग शिकतो, साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग, ऑक्झिलरी कॅरी, साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग, ऑक्झिलरी कॅरी, पायरिटी आणि कॅरी, असे 5 फ्लॅग्स असतात आपल्याकडे. पण 8086 मध्ये टोटल 9 फ्लॅग्स असतात. ठीक आहे. ऑपरेटेड इन ओनली 1 मोड. हा, इथं फक्त एकच मोड असतो. इथं 2 मोड असतात. मिनिमम मोड, मॅक्झिमम मोड आपण डिस्कस केलं ना. ठीक आहे. स्टार्टिंगला आपण बघितलं होतं कोणते मोड्स असतात. बरोबर. ते फीचर्स मध्ये आपण बघत होतो. आठवते का तुम्हाला फीचर्स? सो इट ऑपरेट्स इन 2 मोड्स. ठीक आहे. हा, मिनिमम मोड अँड मॅक्झिमम मोड. सो इट ऑपरेट्स इन 2 मोड्स, मिनिमम मोड अँड मॅक्झिमम मोड. So it is operated in 2 modes, minimum mode and maximum mode. But in 8085 there is only 1 mode, that is normal mode. ठीक आहे. चलो, नेक्स्ट डिफरन्स काय विचारू शकतात? डिफरन्स बिटवीन 80486 अँड पेंटियम. पेंटियम म्हणजे 5 सिरीज. 80586. हा 5 वाला सिरीजला आपण पेंटियम सिरीज म्हणतो. पेंटियम 1, पेंटियम 2, पेंटियम 3, पेंटियम 4 असे असतात आपल्याकडे. तर यांच्यामध्ये डिफरन्स काय? फक्त डिफरन्स काय असतो माहिती आहे का? पेंटियम म्हणजे थोडा बिट वाढतो त्याच्यामध्ये. सो 80486 मध्ये 32 बिट असणार आणि पेंटियम सिरीज 64 बिट्स असतात. कितीचे असतात? 64 बिटचे असतात. दे बिलॉंग टू 4th जनरेशन. इट्स ऑपरेटिंग स्पीड इज 25 to 50 मेगाहर्ट्ज अँड याचं ऑपरेटिंग स्पीड जास्त असणार कारण हे पुढचे व्हर्जन आहेत ना. पुढचे व्हर्जन याचं स्पीड 50 to 100 असणार. हे तर थोडं कमी असेल तर जास्त असतो. इट हॅज 32 बाईट इन्स्ट्रक्शन कॅशे मेमरी. इट हॅज 8K कॅशे मेमरी. इट हॅज एक्सटर्नल मॅथ कोप्रोसेसर. इट हॅज इंटरनल मॅथ कोप्रोसेसर. म्हणजे कोप्रोसेसर इथं एक्सटर्नल असतो पण इकडे इंटरनल असतो. इट वॉज इव्हॉल्ड इन 1991 DX व्हर्जन. इट वॉज इव्हॉल्ड इन 1993. म्हणजे हा आधी आलता
त्याच्यानंतर हा आला, हा थोडा ऍडव्हान्स आहे म्हणून हा थोडा ऍडव्हान्स आहे, याचा स्पीड थोडा जास्त आहे. ठीक आहे. अँड द लास्ट डिफरन्स इज डिफरन्शिएट बिटवीन 80486 अँड 80586 पेंटियम. ऑलमोस्ट सेम, तोच आहे ऍक्च्युली. फक्त क्वेश्चन विचारण्यासाठी असं फिरून विचारतात मला. मी हे 2 स्लाइड काय ऍड केले बिकॉज क्वेश्चन असं पण विचारतात कधी कधी फक्त पेंटियम देतात आणि कधी कधी पेंटियमच्या ठिकाणी तुम्हाला 80586 येतील. सो इथं 5 आला ना, 5 इथं असं मध्ये 5 आला ना 805, तर समजून जातं पेंटियम सिरीज बद्दल बोलताय. ठीक आहे. सो पेंटियम सिरीज तोच सेम फीचर्स. सो हिअर वी कम टू द एंड ऑफ द चॅप्टर कॉल्ड ॲज हे सेम होता, लास्ट स्लाइड आणि हा स्लाइड सेम होता. ठीक आहे. सो हिअर वी कम टू द एंड ऑफ द चॅप्टर कॉल्ड ॲज इंटेल X86 फॅमिली. याच्यामध्ये फक्त एक छोटंसं आपला टॉपिक राहतो फीचर्स म्हणून. फीचर्समध्ये ना एक कन्सेप्ट असतो ड्युअल पाईपलाईनिंग वगैरे कन्सेप्ट असतात, ते जास्त विचारत नाही पण तरी मी एकदा डिस्क्रिप्शनला ऍड करतो. मी एक खूप जुना व्हिडिओ रेकॉर्ड केला होता इंटेल X86 मध्ये, तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन भेटून जाईल. मी ते व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ऍड करतो. मला वाटतं मार्च 2025 मध्ये, आता रिसेंटली तो क्वेश्चन विचारला होता. 26 मध्ये पण ते क्वेश्चन विचारू शकतात. 26 मध्ये पण ते क्वेश्चन विचारू शकतात. क्वेश्चन कसं विचारतात ते तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये ब्रीफ करतो मी. क्वेश्चन असा असतो, एक्सप्लेन द ऍडव्हान्टेजेस ऑफ पेंटियम प्रोसेसर विथ रिस्पेक्ट टू द फॉलोइंग फीचर्स. सो आपल्याकडे फीचर्स असतात. सो वी हॅव सम फीचर्स लाईक ड्युअल पाईपलाईनिंग. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 4 मार्क्सला विचारतात. पाईपलाईनिंग, ड्युअल पाईपलाईनिंग. त्याच्यानंतर ऑन चिप कॅशे. कॅशे मेमरी म्हणजे जिथं आपला डेटा टेम्पररी स्टोर होतो. ब्रांच प्रेडिक्शन. ठीक आहे. ब्रांच प्रेडिक्शन अँड 64 बिट डेटा बस. 64 बिट डेटा बस. ठीक आहे. हा क्वेश्चन जो आहे हा ऍक्च्युली 4 मार्क्सला विचारलं होतं. ठीक आहे. हे थोडं साईडला घेऊ. ठीक आहे. सो हे क्वेश्चन जो आहे हा ऍक्च्युली 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. दिस इज अ 4 मार्क्स क्वेश्चन. क्वेश्चन असं विचारतात, एक्सप्लेन द ऍडव्हान्टेज ऑफ पेंटियम प्रोसेसर विथ रिस्पेक्ट टू द फॉलोइंग फीचर्स. म्हणजे पेंटियम प्रोसेसर, हा हे पेंटियम प्रोसेसरचे फीचर्स आहे. दिसतंय तुम्हाला पेंटियम. सो पेंटियम प्रोसेसरचे हे फीचर्स आहेत आणि हे 2025च्या एक्झाम मध्ये 4 मार्क्सला विचारलं होतं. ठीक आहे. सो ड्युअल पाईपलाईनिंग म्हणजे काय असतं मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. बघा, ड्युअल पाईपलाईनिंग इज नथिंग बट the use of superscalar architecture incorporates a dual pipelining in Pentium processor which lets Pentium to process more than one instruction per clock cycle and achieve high level of performance. म्हणजे per clock cycle, सिंपल आहे, per clock cycle म्हणजे एक इन्स्ट्रक्शनला एक्झिक्यूट होण्यासाठी जो टाइम लागतो त्याला आपण तो क्लॉक पर सायकल. ठीक आहे. पण पर क्लॉक सायकल वी कॅन एक्झिक्यूट मोर दॅन वन इन्स्ट्रक्शन. पर क्लॉक सायकल वी कॅन एक्झिक्यूट more than one instruction. This is called as more than one instruction. This is called as dual pipelining. ड्युअल पाईपलाईन म्हणजे काय असतो, एका क्लॉक सायकल मध्ये आपण 2 पेक्षा जास्त इन्स्ट्रक्शन्सला एक्झिक्यूट करू शकतो. म्हणून आपला मायक्रो प्रोसेसर स्पीड वाढतो. पण 8085 मध्ये, 8086 मध्ये इन वन क्लॉक सायकल वी कॅन ओनली एक्झिक्यूट वन इन्स्ट्रक्शन. बट इन द पेंटियम मायक्रोप्रोसेसर अँड द मायक्रोप्रोसेसर विच एवॉल्ड आफ्टर पेंटियम, म्हणजे पेंटियम आणि पेंटियमच्या नंतरच्या मायक्रोप्रोसेसर मध्ये हा फीचर होता ड्युअल पाईपलाईनिंग. पर क्लॉक सायकल आपण लाईक 2 पेक्षा जास्त इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे. चलो, दुसरा काय होतं, ऑन चिप कॅशे. ऑन चिप कॅशे म्हणजे काय असतो, द डेटा अँड कोड ऑन चिप कॅशे इम्प्रूव्स प्रोसेसिंग स्पीड अँड पेंटियम प्रोसेसर. सो आपला जो डेटा असतो तो ऑन चिप कॅशे मध्ये स्टोअर झाल्यामुळं आपला प्रोसेसिंग स्पीड वाढतो. सो ऑन चिप कॅशे इम्प्रूव्स द प्रोसेसिंग स्पीड. सो याच्यामुळं आपला प्रोसेसिंग स्पीड जो आहे मायक्रो प्रोसेसरचा तो वाढतो. सो अगेन दॅट इज अ ॲडव्हान्टेज, दॅट्स अ फीचर. Branch prediction. The advantage of branch prediction is that using it, Pentium makes an educated guess where the next instruction following a conditional instruction will be. This prevents the instruction cache from running dry. हा, आता ब्रांच प्रेडिक्शन म्हणजे काय असतो, कधी कधी आपला इन्स्ट्रक्शन कुठं स्टोर्ड आहे हे शोधण्यामध्ये मायक्रो प्रोसेसरला खूप वेळ लागतो. सो ब्रांच प्रेडिक्शन हा ऑलरेडी पेंटियम मध्ये इनबिल्ड असतो. सो ब्रांच प्रेडिक्शन हे असं एक ग्रुप असतं किंवा असं एक फीचर आहे जो नेक्स्ट इन्स्ट्रक्शन कुठं आहे ते ऑलरेडी प्रेडिक्शन केलेलं असतो आणि आपला टाइम वेस्ट नाही होणार. विल डायरेक्टली गो टू द इन्स्ट्रक्शन अँड विल डायरेक्टली रन द इन्स्ट्रक्शन. बरोबर. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला या लोकेशनला जायचंय, पण तुम्हाला त्या लोकेशनला जाण्यासाठी तुम्हाला रस्ता माहित नाहीये, तर तुम्हाला त्या लोकेशनला जाण्यासाठी थोडा त्रास होईल. कसं जायचं, कुठून जायचं असं विचार करत करत खूप टाइम जाणार. पण जर मी तुम्हाला आता गुगल मॅप लावून दिला तर,
जर मी तुम्हाला गुगल मॅप लावून दिला तर तुम्ही त्या लोकेशनला पटकन पोहोचू शकता, बिकॉज यू नो हाऊ टू गो देअर, राईट. सो दॅट इज व्हॉट ब्रांच प्रेडिक्शन इज. सो पेंटीएम प्रोसेसरकडे ना नेक्स्ट इन्स्ट्रक्शन कुठं आहे त्याचं ब्रांच प्रेडिक्शन आधीपासून असतो. सो टाइम वेस्ट होत नाही आणि मायक्रो प्रोसेसरचा स्पीड वाढतो. द स्पीड ऑफ द मायक्रो प्रोसेसर इन्क्रीजेस बिकॉज ऑफ ब्रांच प्रेडिक्शन कन्सेप्ट. समजलं? समजलं. अँड लास्ट आहे 64 बिट डेटा बस. हे तर सांगायची गरज नाही तुम्हाला. 64 बिट डेटा बस, ऍक्च्युली डेटा बस जेवढं जास्त असतो, 64 बिट डेटा बस जेवढं जास्त डेटा बस असतो तेवढं जास्त इन्स्ट्रक्शन्स पर सेकंड एक्झिक्युशन होतात. आणि डेटा बस काय कॅरी करतो? डेटा बस बेसिकली फेच करण्यामध्ये हेल्प करतो ना, मेमरीमधनं इन्स्ट्रक्शनला मायक्रो प्रोसेसरमध्ये घेऊन येण्यासाठी हेल्प करतो. सो जेवढं जास्त डेटा बसचा साईज असतो तेवढं जास्त आपला मायक्रो प्रोसेसरचा स्पीड पण वाढतो. सो अगेन दीज ऑल आर द फीचर्स ऑफ पेंटीएम प्रोसेसर. समजलं का? सो शॉर्टमध्ये रिवाइज करतो. ड्युअल पाईपलाईनिंग म्हणजे एकाच क्लॉक सायकलमध्ये 2 पेक्षा जास्त इन्स्ट्रक्शन रन करणं. ऑन चिप कॅशे म्हणजे आपण आपला काही इन्फॉर्मेशनला कॅशे म्हणजे टेम्पररी मेमरीमध्ये स्टोअर करतो. तुम्हाला माहिती आहे का, मायक्रो प्रोसेसरच्या आतमध्ये पण एक मेमरी असतो, त्याच मेमरीला आपण कॅशे मेमरी म्हणतो. सो आधीच्या मायक्रो प्रोसेसरमध्ये तर नव्हतं, पण नवीन मायक्रो प्रोसेसरमध्ये सगळं आहे. सो दॅट विल ऍक्च्युअली इन्क्रीज द स्पीड. ब्रांच प्रेडिक्शन, रस्ता पटपट माहिती आपल्याला कसं जायचं, कुठून जायचं. सो दॅट इज अ फीचर ऑफ 8085 दिस पेंटीएम मायक्रो प्रोसेसर. अँड 64 बिट डेटा बस असल्यामुळे आपला फेचिंगचा जो प्रोसेस असतो तो खूप फास्ट होतो. सो बिकॉज ऑफ ऑल दिस फीचर द स्पीड ऑफ द मायक्रो प्रोसेसर इज गोइंग टू इन्क्रीज. ठीक आहे, समजलं? मी जेवढं शिकवलं ना त्याच्या बाहेर तुमचा पेपरमध्ये काहीच नसणार आहे. ऍक्च्युली या चॅप्टरचा वेटेज परत एकदा सांगू तर चॅप्टरचं वेटेज फक्त 4 मार्क्स आहे. पण मी जेवढं सांगितलंय ना एवढं थोडं तुम्ही कष्ट करून घेतलेत तर हे 4 मार्क्स डन. ठीक आहे, चलो नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तो आपला चॅप्टर नंबर 4 वरती असेल. याचं वेटेज 8 मार्क्स आहेत. आणि अजून एक व्हिडिओ बनवतो मी चॅप्टर नंबर 5 वरती. 1-2 दिवसातच तुम्हाला भेटून जाईल आणि आपला पूर्ण मॅरेथॉन सिरीजचा हा जो सीएसचा व्हिडिओ आहे तो कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, आय होप सो तुम्हाला सगळं समजलं असेल, तुम्हाला हेल्पफुल होत असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. मॅक्झिमम सीएसच्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.